बघा रे, गॅमा ग्लोब्युलिन हे असलं 12वीला शिकलं होतं. ओके, हे 12वीला असं 12वीच्या पुस्तकात होतं, 12वीच्या एनसीईआरटीत होतं. ते आता सुद्धा परत पाहायला बिघडले. वाय शेप, वाय शेप कोणाचा वाय शेप आहे रे बाबा? इम्युनोग्लोब्युलिन. त्याला वाय शेप अँटीबॉडी म्हणतात. देर आर 2 टाइप्स ऑफ इम्युनिटी इन आवर बॉडी. किती? 2 प्रकारच्या इम्युनिटी आहेत. शिकले का? 12वीला शिकला असेल, बरं 12वीला नाही तर नाही, तुमच्या फर्स्ट इयरला तुम्ही शिकला असेल की 2 प्रकारच्या इम्युनिटी असतात. ओके, एकाला म्हणतात सेल मेडिएटेड इम्युनिटी, आठवते का? सेल मेडिएटेड इम्युनिटी. आणि एकाला म्हणतात ह्युमरल इम्युनिटी. अँड व्हेरी इम्पॉर्टंट, ह्युमरल इम्युनिटीची कन्सेप्ट जर कोण असेल तर दीज आर गॅमा ग्लोब्युलिन. दीज आर गॅमा ग्लोब्युलिन. कळते का? ह्युमरल इम्युनिटी म्हणलं की गॅमा ग्लोब्युलिन, आणि गॅमा ग्लोब्युलिनमुळे इम्युनिटी येते, म्हणून गॅमा ग्लोब्युलिन आर कॉल्ड ॲज इम्युनोग्लोब्युलिन. कॉल्ड ॲज इम्युनोग्लोब्युलिन. गॅमा ग्लोब्युलिन इज कॉल्ड ॲज इम्युनोग्लोब्युलिन. आणि हे इम्युनोग्लोब्युलिन जे कोणी असतात ते आमची इम्युनिटी मेंटेन करतात. मग मेंटेन करण्यात पहिलं इन्फेक्शन झालं, बॅक्टेरिया घुसले, व्हायरस घुसले, पहिले त्यांच्यावर अटॅक करणारे पहिले सोल्जर्स बाहेर निघतात. बरं, त्यांच्यानं जर होत नसेल तर मागून भाला फेकणारे दुसरे, म्हणजे कंटिन्यू आपल्याला सैनिक लागणार, सोल्जर लागणार. हे ह्युमरल आहे. आणि सेल मेडिएटेड मध्ये गेलात तर इथं असतात डब्ल्यूबीसी बाबांनो. येस, डब्ल्यूबीसी असतात. मग ते नंतर बघू. आता आम्हाला ह्युमरल इम्युनिटी लागते, आणि ह्युमरल इम्युनिटी म्हणलं की गॅमा ग्लोब्युलिन. गॅमा ग्लोब्युलिन इज वाय शेप. पाठ करून टाका, वाय शेप. गॅमा ग्लोब्युलिन इज द लार्जेस्ट ग्लोब्युलिन. प्रमाणानुसार लार्जेस्ट ग्लोब्युलिन आहेत, कारण 38 पैकी 20% हेच इतके, बरोबर का नाही? चला पुढे जाऊ. इम्युनोग्लोब्युलिन्स आर द ग्लायकोप्रोटीन्स प्रोड्युस्ड बाय द प्लाझ्मा सेल्स. व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यात एक वेगळेपणा समजून घ्या. बाकी सगळं लिव्हरद्वारे तयार केलं जाते, हा एकच आहे, तो प्लाझ्मा सेलद्वारे तयार केला जातो. आणि हे ग्लायकोप्रोटीनचा प्रकार आहे, हे पण इथं माहित असणं गरजेचं आहे. ग्लायकोप्रोटीन शुगर प्रोटीन कॉम्बिनेशन. ठीक आहे, बघा. दे फंक्शन ॲज अँटीबॉडीज. अँटीबॉडी, अँटीबॉडी म्हणून कोण काम करतं? अल्फा, बीटा, गॅमा. सांगा काय उत्तर देणार? गॅमा. परीक्षेत कळलं पाहिजे हे. अँटीबॉडी म्हणून कोण काम करतं? अल्फा, बीटा, गॅमा. गॅमा. गॅमा ग्लोब्युलिन विच रिकॉग्नाइज. बघा, हेच 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 वाक्य, हेच वाक्य इथं महत्वाचं. रिकग्नाइज करणे, बाइंड करणे आणि न्यूट्रलाइज करणे. कोणाला? शत्रूला. दॅट शत्रू इज कॉल्ड ॲज अँटीजन. त्या आमच्या फॉरेन पार्टिकल आम्ही काय म्हणतो? अँटीजन. बॅक्टेरिया, व्हायरस, 1 रुपयाचा कॉईन, कॉपर, जे काही खाल्लंय, गिळलंय, जे काय असेल त्याला आपण अँटीजन म्हणतो. अँटीजनला बाइंड करतं कोण? आमच्या शरीरातला अँटीबॉडी. काय म्हणलं? रिकग्नाइज, बाइंड अँड न्यूट्रलाइज. ओळखा, पकडा, मारा. आणि हे करण्याच्या सिस्टीमलाच कॉम्प्लिमेंट सिस्टीम म्हटलं. येस, यालाच काय म्हटलं? कॉम्प्लिमेंट सिस्टीम. कळते का? या कॉम्प्लिमेंटला मदत करायला बीटा ग्लोब्युलिन आहेत, मान्य आहे. पण खरं मेन काम कोणाचं आहे? गॅमा. गॅमामध्ये सगळ्यात पहिलं काम कोणाचं आहे? IgM. येस, चला पुढे जाऊ. पुढे जाऊ. Foreign molecules, they consist about 20% of the plasma proteins and there are different types because hetero. मग हिटरो कोण आहेत? ग्लोब्युलिन. ग्लोब्युलिनचे 4था प्रकार शिकतोय आपण. अल्फा, बीटा, बीटा, अल्फा 1, अल्फा 2, बीटा आणि हा 4था. आणि ह्याचे परत प्रकार आहेत मित्रांनो 5 कंप्लीट 5 प्रकार आहेत. बघा ना, IgG, IgA, IgM, IgE आणि IgD. कळालं? मग याच्यातही वेगवेगळे आमच्याकडे काय आहेत? प्रमाण आहेत. लार्जेस्ट गॅमा और लार्जेस्ट इम्युनोग्लोब्युलिन कोण येतं? IgG. लार्जेस्ट म्हणजे प्रमाणानं बाबा, प्रमाणानं लार्जेस्ट म्हणजे मोठा असं नाही, प्रमाणानं. 2 नंबरला हे, 3 नंबरला हे, 4 नंबरला हे, 5 नंबर. चला, क्रमानंच लावलेत, प्रमाणानुसारच लावलेत. IgD तर फारच कमी आहेत, त्यांचं फंक्शन पण अननोनच आहे. चला पुढे जाऊ. फंक्शन्स प्रोव्हाइड्स ह्युमरल इम्युनिटी. बाबा हे वाक्य फार महत्वाचं आहे. ह्युमरल इम्युनिटी. कोणती इम्युनिटी? ह्युमरल इम्युनिटी. न्यूट्रलायझेशन ऑफ टॉक्झिन्स, बॅक्टेरिया, व्हायरसेस. तेच कॉम्प्लिमेंटरी पाथवे. ऍक्टिवेट कॉम्प्लिमेंट सिस्टीम. मग सांगितलं कॉम्प्लिमेंट सिस्टीम. मेडिएट ॲलर्जिक अँड हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. ह्या हायपर सेन्सिटिव्हिटी शिकायचं ना आपल्याला, सेपरेट आहे की नाही आपला सिलेबस पार्ट, ते शिकू आपण. कळतंय? चला पुढे जाऊ. बेसिक युनिट. वाय शेप्ड मॉलिक्युल्स. 2 चेन असतात, 2 हेवी चेन, 2 लाईट चेन. हेवी चेन एच चेन म्हणून ओळखले जातात, लाईट चेन एल चेन म्हणून ओळखले जातात. माहिती असावं, अगेन बायोकेमिस्ट्रीचा पार्ट आहे हे, मी तर दाखवले सुद्धा. हेवी चेन, लाईट चेन. आणि यांचे स्ट्रक्चर ठरले असतात. कोणी एका वाय स्ट्रक्चरनं बनलाय त्याला मोनोमर म्हणतात, 2 न बनलाय त्याला डायमर म्हणतात, 5 न बनलाय त्याला पेंटामर म्हणतात. हे समजून घेऊ आता. चला पुढे जाऊ. चला, हे 5 प्रमुख 4 नावं मला इथे घ्यायचे. चला, IgG म्हणजे काय? इम्युनोग्लोब्युलिन. बरं, कोणत्या प्रकारचा? गॅमा ग्लोब्युलिन. काय खासियत आहे? इम्युनिटी. कुठली इम्युनिटी? ह्युमरल इम्युनिटी. कोण तयार करतं? प्लाझ्मा सेल. प्लाझ्मा सेल म्हणजे कोण? बी लिम्फोसाइट्स. मग ह्यांच्यात काय वेगळी आहे, काय वेगळेपणा आहे? तर हे वेगळेपणा सांगायचं तर वाय आकाराचे आहेत, आणि हे आम्हाला इन्फेक्शन होऊ नये म्हणून काम करतात. जे सगळ्यात जास्त प्रमाणात आहेत त्याचं नाव आहे IgG. आणि जे आम्हाला जन्मताच लागणार आहेत, आईकडून बाळाकडे येणार आहेत, हे लक्षात घ्या, हे अत्यंत महत्वाचे. आईकडून बाळाकडे येणं हे कधी शक्य आहे? जो प्लासेंटाला क्रॉस करू शकतो. प्लासेंटा माहिती आहे? येस. आईकडून बाळाकडे जाणारा एकमेव इम्युनोग्लोब्युलिन जो सर्वाधिक प्रमाणात असतो, जो पॅसिव्ह इम्युनिटी देतो. देयर आर 2 टाइप्स ऑफ इम्युनिटी, ऍक्टिव्ह इम्युनिटी, पॅसिव्ह इम्युनिटी.
पॅसिव्ह इम्युनिटी ही देणारा एक आहे जो सर्वाधिक प्रमाणात आढळतो. चला, IgG मोस्ट अबंडंट 70 ते 75% ऑफ टोटल IG. मोनोमर आहे, सिंगल युनिट आहे. फंक्शन मी तुम्हाला मागे सांगितलं, प्रोव्हाइड्स लॉंग टर्म इम्युनिटी आफ्टर इन्फेक्शन ऑर वॅक्सिनेशन. ओनली अँटीबॉडी दॅट क्रॉसेस प्लासेंटा. ओनली अँटीबॉडी दॅट क्रॉसेस प्लासेंटा प्रोव्हाइड्स पॅसिव्ह इम्युनिटी टू फिटस. लहान जे काही बाळ आहे, गर्भ आहे, त्याला पॅसिव्ह इम्युनिटी देतो. ऍक्टिव्हेट कॉम्प्लिमेंट सिस्टीम. बरं, कॉम्प्लिमेंट सिस्टीमसाठी हा महत्वाचा आहे, पण ह्याच्यापेक्षा महत्वाचा IgM आहे. कारण IgM सगळ्यात पहिलं इनिशियल इन्फेक्शन. चला, मी इथं सांगून देतो की इन्फेक्शन संदर्भात इनिशियली इन्फेक्शनला आपल्याला जर मदत करणारा कोण असेल तर तो इथं आपण समजून घेऊ. जरा तिथं बिघडलंय स्ट्रक्चर, त्यामुळे इथे घेतो मी. परत येतो इकडं, पहिले एक सांगून देतो बाबांनो. बघा, बॅक्टेरियाची एंट्री झाली. बॅक्टेरियाची एंट्री झाली. एंट्री झाल्या झाल्या, चला हे हिरव्या रंगाचं काढू जरा. ओके, हिरव्या रंगाचा बॅक्टेरिया काढला, ठीक आहे. ह्याची एंट्री आमच्या बॉडीत झाली. ही एंट्री झाल्या झाल्या याच्यावर अटॅक करणारा जर कोण असेल, वाय, यस, वाय म्हणजे अँटीबॉडी ना, मी त्याला असा अटॅक दाखवला जरा, ठीक आहे. तर तो असतो IgM. तो असतो IgM. म्हणून कॉम्प्लिमेंट सिस्टीम स्टार्ट करणारा सगळ्यात महत्वाचा कोण आहे? IgM. IgM पहिला अटॅक आहे इनिशियल इन्फेक्शन. IgM म्हणलं की लिहून ठेवा, इनिशियल इन्फेक्शन. पण मी सुरुवातीला IgG का शिकवतोय? कारण आपला जन्म झाला तर आईकडून आम्हाला IgG मिळालाय. पहिल्यांदा IgG का शिकवला? त्याचे दोन कारण. एक तर आईकडून आम्हाला जन्म झाल्या काय मिळाला? IgG मिळाला. आणि IgM हा ऍक्टिव्ह इम्युनिटी देतो. बघा, IgM इनिशियल इन्फेक्शन झालं, टायफॉइडचा बॅक्टेरिया आमच्यात आला, त्याच्यावर हल्ला करणारा IgM आहे. प्रमाण कमी आहे पण आकारानं लार्ज आहे, कारण मोठाच पाहिजे ना. मोठा नसेल तर काय, म्हणून लार्जेस्ट मॉलिक्युलर वेट कोणाचा? IgM. M फॉर मॉलिक्युलर वेट लार्ज. काही बी करा हो, मला काय, माझं सांगणं काम. IgM मोर मॉलिक्युलर मास. M फॉर मोर मॉलिक्युलर मास. येते लक्षात? M फॉर मोर मॉलिक्युलर मास. जास्त मास कोणाचा आहे? IgMचे, त्यात काही डाऊट नाही. आणि सगळ्यात कमी मास आहे IgGचं. सगळ्यात कमी मास आहे IgGचं. का बरं? का तर हा जास्त आहे म्हणायचं, 70% आहे म्हणून मास कमी, नाही का? मग अशी बघितलं अल्बुमिनच्या बाबतीत. पण इथं क्रम नाही तसा, उगाच काहीतरी घोळ करू नका. अल्बुमिन प्रमाण खूप जास्त होतं म्हणून मास कमी होतं असं म्हणलं तिथं. फायब्रिनोजिन प्रमाण फार कमी होतं म्हणून मास सर्वात जास्त, मॉलिक्युलर मास. पण इथं दोघांसाठी ते लागू करा, फक्त IgG साठी. फक्त IgG खूप जास्त आहे म्हणून मास कमी, फक्त IgG साठीच करा रे बाबा, उगाच मध्ये दुसऱ्याला घुसू नका, ठीक आहे? पण IgG सगळ्यात शेवटी, IgM, M फॉर मॉलिक्युलर मास जास्त. आता हे इनिशियल इन्फेक्शन यांच्यानं जमते का? यांच्यानं होते का? चेक केलं जातं. यांच्याने होत नसेल तर मागून एंट्री होती मेन हिरोची. मेन हिरो हे मधले मारायला गुंडे, नाही का? आणि मेन हिरो कधी येतो? यांना जमलं नाही तर हा, आणि हा मेन हिरो आहे आमचा IgG. येस, मेन हिरो आहे. आणि हा मात्र मारण्याचं काम करतो. बुस्टर डोस. बुस्टर डोसमध्ये आमच्या शरीरात कोणती इम्युनिटी ऍक्टिव्हेट होतात? IgG. बुस्टर डोस विचारलं की IgG, आणि आपला पहिला डोस जे काय असेल तर तो कोण आहे? IgM. काही डोस दोन्ही करतात. इनिशियल इफेक्टमध्ये IgM, नंतर IgG. लक्षात घ्या, विचारले प्रश्न माहित असावं. लेट इन्फेक्शन IgG, इनिशियल इन्फेक्शन IgM. हे दोन फरक कळालं. आता 2 पॉईंट सांगून देतो. एक IgA बघा आणि एक IgE बघा. IgA म्हणलं की म्युकस. IgA म्हणलं की म्युकस. म्युकस म्हणजे काय हो? डोळ्यातलं पाणी, येस, आपल्या अंगातला सलायवा, ओके, म्हणजे लाळ. आपल्या शरीरात जे काही म्युकस आहे त्या म्युकसशी संबंधित सगळं कोणाकडे येतं? ते IgA. IgA म्हणलं की म्युकसल. आणि IgA म्हणलं की ॲलर्जी. IgE म्हणलं काय? ॲलर्जी. ॲलर्जीशी रिलेटेड म्हटलं की काय असतं? IgE. बस एवढंच लक्षात ठेवा, जास्त काही सांगायची गरज नाही. बघा, इथं वाचून दाखवतो आता मी तुम्हाला छान प्रकारे. बघा, प्रोव्हाइड्स लॉंग टर्म इम्युनिटी आफ्टर इन्फेक्शन ऑर वॅक्सिनेशन. लॉंग टर्म हा शब्द इथं महत्वाचा आहे, बिकॉज बुस्टर डोस मागाशी म्हणलं तुम्हाला मी. त्याच्यानंतर असा पण प्रश्न येईल बघा, बुस्टर डोसमुळे कोणत्या अँटीबॉडीज तयार होतात? तर IgG लिहायचं. ओनली अँटीबॉडी दॅट क्रॉसेस प्लासेंटा प्रोव्हाइड्स पॅसिव्ह इम्युनिटी टू द फिटस, ऍक्टिव्हेट कॉम्प्लिमेंट सिस्टीम, आणि इन्व्हॉल्ड इन ऑप्सोनायझेशन. ऑप्सोनायझेशन मध्ये हे इन्व्हॉल्व होतात. ऑप्सोनायझेशन म्हणजे काय? ओळखायचं कोणाला? बॅक्टेरियाला ओळखायचं आणि त्याला धरायचं, त्याला म्हणायचं ऑप्सोनायझेशन. ओके. इनहान्सेस फायगोसायटोसिस. फायगोसायटोसिस म्हणजे मारामाऱ्या. ओके, म्हणजे आपले जे काही बॅक्टेरिया, आपले अँटीबॉडी बॅक्टेरियाला मारतात, तर ते मारताना आपल्याला पहिले ओळखलं पाहिजे. ओळख करणे म्हणजे ऑप्सोनायझेशन. त्याच्यानंतर IgM वाचून दाखवतो. बघा, हे 70 ते 75%. 2 नंबरला मोठे म्हणजे प्रमाणानं तर IgA 10 ते 15, आणि हे 8 ते 10% हा. तरी मी हे नंतर शिकवतोय, कारण IgG IgM एकत्र शिकतात. हे पेंटामेरिक आहे, लिहून घ्या. पेंटामेरिक एकच जण आहे, बाकी हे मोनोमर आहे. बाकीचे सगळे मोनोमर आहेत. एक जण वेगळ्या सिक्रेशनमध्ये डायमर आढळतो, ते बघतो. लार्जेस्ट अँटीबॉडी, M फॉर मोर मॉलिक्युलर वेट. फर्स्ट अँटीबॉडी प्रोड्युस्ड इन रिस्पॉन्स टू द इन्फेक्शन. इफेक्टिव्ह इन अग्लुटिनेशन. लिहून घ्या, हे फार महत्वाचं. अग्लुटिनेशन किंवा क्लम्पिंग हा शब्द काय? हा प्रश्न सुद्धा येतो भविष्यात. कसा प्रश्न येतो? अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन क्रिएट्स डॅश. उतरलायचं अग्लुटिनेशन, दॅट इज कॉल्ड एज क्लम्पिंग. आणि हा मी ब्लड ग्रुपमध्ये सुद्धा शिकवणार आहे. हा शब्द महत्वाचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग
IG इज रिस्पॉन्सिबल फॉर फर्स्ट क्लम्पिंग किंवा फर्स्ट ऑग्लुटिनेशन, तर IgM सांगायचं. स्ट्रॉंग ऍक्टिवेटर ऑफ कॉम्प्लिमेंट सिस्टीम सगळ्यात महत्वाचं. आणि इंडिकेट रिसेंट ऑर अॅक्यूट इन्फेक्शन. डायग्नोस्टिक इम्पॉर्टंट सांगायचं झालं तर इंडिकेट अॅक्यूट इन्फेक्शन. IgA हे 2 नंबरला जास्त आहेत. फाउंड इन सिक्रेशन लाईक सलायवा, टीयर्स, ब्रेस्ट मिल्क, म्युकस. म्हणून याला म्हणतात म्युकोजल इम्युनिटी प्रोव्हाइड करणे. काय म्हणतात? म्युकोजल इम्युनिटी प्रोव्हाइड करणे. प्रोटेक्ट्स न्यूबॉर्न वाया कोल्स्ट्रम आणि ब्रेस्ट मिल्क, म्हणजे न्यूबॉर्नला हे दुधातून मिळतं आणि प्लासेंटामधून IgG कळ हे दुधातून मिळतं आणि हे प्लासेंटातून मिळतं, समजून घ्या. त्याच्यानंतर प्रिव्हेंट्स पॅथोजन ॲडरन्स टू द म्युकोजल सरफेस, म्हणजे थोडक्यात काय की पॅथोजन म्युकस सरफेसला चिटकून राहणे हा यांचा प्रयत्न आहे. आणि चिटकून राहून मध्ये गेली की IgM मारायला आहेतच, आणि IgM ला जमलं नाही तर IgG आहेतच. ठीक आहे. आणि IG हे लिस्ट अबंडंट सगळ्यात कमी आहेत. बरं ह्याच्यापेक्षाही कमी IgD आहेत. डी म्हणजे सगळ्यातच कमी, ह्याच्याही पेक्षा कमी, जे की बोर्डवर घेतलेच नाही, ज्याचे एका वाक्यात काम देऊन टाकणार आहे. ठीक आहे. इन्व्हॉल्ड इन ॲलर्जिक रिॲक्शन, इन्व्हॉल्ड इन ॲलर्जिक रिॲक्शन बाइंड्स टू मास्ट सेल, बेसोफिल्स, हिस्टामाइन रिलीज. हे महत्वाचं आहे बघा, लक्षात घ्या. इन्व्हॉल्ड इन ॲलर्जिक रिॲक्शन, मग ॲलर्जी शिकायचंच आहे आपल्याला, हायपर सेन्सिटिव्ह शिकायचं ना, तिथं सांगेल ॲलर्जी म्हणलं की सांगायचं. प्रोव्हाइड्स इम्युनिटी अगेन्स्ट, बघा पॅरासायटिक इन्फेक्शन, हे वाक्य पाठ करून टाका. हेल्मिंथिक इन्फेक्शन मध्ये सुद्धा हे इम्युनिटी प्रोव्हाइड करून देतात. अशा प्रकारे हे 4 प्रकारचे अँटीबॉडीज आपल्याला इथं लक्षात आले पाहिजे. ठीक आहे. चलो.